नमस्कार. आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला समानता आणि न्यायाचा मार्ग दाखवला. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर यांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर जगभरातील नेते, वैज्ञानिक, विचारवंत आणि संशोधक यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. बराक ओबामा म्हणतात, इंडिया इज द वर्ल्ड's largest democracy and your constitution, inspired by leaders like Dr. B.R. Ambedkar, protects the rights of all citizens. W.E.B. Du Bois, अमेरिकन सोशॉलॉजिस्ट, रायटर, हिस्टॉरियन म्हणतात, I have read about the problem of the untouchables in India and have sympathy with your struggle. नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, आंबेडकर fought for equality and human dignity in a way that inspires oppressed people across the world. मार्टिन लुथर किंग III, अमेरिकन ह्यूमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट अँड फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणतात, डॉक्टर आंबेडकर्स स्ट्रगल फॉर जस्टिस अँड इक्वॅलिटी इज व्हेरी सिमिलर टू द सिव्हिल राईट्स मूव्हमेंट लेड बाय माय फादर. आता पाहू काही वैज्ञानिकांची बाबासाहेबांविषयीची मते. मेघनाथ साहा म्हणतात, भारत सरकारच्या कामगार विभागाचे अशा प्रकारचा प्रकल्प गांभीर्याने हाती घेतल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे, जो भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. प्रिय मित्र डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी विविध नदी खोऱ्यातील प्रकल्प आणि इतर विकास प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. दामोदर खोरे प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प या सर्व नदी खोऱ्यातील प्रकल्पांचे श्रेय जर ते कोणालाही द्यायचे असेल तर डॉक्टर आंबेडकरांना दिले पाहिजे. सर सी व्ही रमन, 3 फेब्रुवारी 1949 रोजी नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रमन यांनी सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली. सिद्धार्थ कॉलेजमधील त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना रमन म्हणाले, सिद्धार्थ कॉलेजला भेट देऊन वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी मिळाल्याने मला खूप समाधान मिळाले. ही एक अतिशय भरभराटीची संस्था आहे आणि येत्या काळात संस्थापकांनी ज्या स्थानावर काम करण्यास सुरुवात केली होती ते स्थान ती मिळवेल अशी आशा आहे. शैक्षणिक प्रयत्नांचे क्षेत्र वाढविण्याच्या राष्ट्रीय इच्छेमध्ये सर्वोच्च दर्जा गाठण्याची आणि विशेषतः संशोधन उपक्रमांच्या विकासाची इच्छा दुर्लक्षित होणार नाही अशी मला मनापासून आशा आहे. वैज्ञानिक संशोधनात भाग घेण्याची शिक्षकांची इच्छा किमान एका विभागात आधीच व्यक्त झाली आहे हे पाहून मला आनंद झाला. डॉक्टर होमी भाभा यांनी 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिली आणि आधुनिक जगात विज्ञानाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. डॉक्टर आंबेडकरांनी होमी भाभा यांना भारताचे नवे नायक म्हटले. गोपाल स्वामी दोराईस्वामी नायडू म्हणजेच जी डी नायडू हे एक भारतीय शोधक आणि अभियंता होते, ज्यांना भारताचे एडिसन आणि कोइंबतूरचे संपत्ती निर्माता म्हणून संबोधले जाते. मतदान रेकॉर्डिंग मशीन, संत्र्याचा रस काढणारे यंत्र, नाण्यावर चालणारे फोनोग्राफ
इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर, जर्मन सहकार्याने बनवलेले लेथ आणि 16 मिलीमीटर प्रोजेक्टर. नायडू यांनी शहरी गरिबांसाठी एका दिवसात बांधता येणारी कमी किमतीची घरे बांधण्याचा प्रयोग देखील केला. सोबतचा फोटो 1954 मध्ये कोइंबतूर येथे जी.डी. नायडू यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर. एलेनॉर झिलियट, American writer and professor, says Ambedkar was not only the leader of the Dalits but one of the greatest intellectuals modern India has produced. Christophe Jaffrelot, French political scientist, says Ambedkar was one of the greatest political thinkers of the 20th century. Gail Ombet, American sociologist, म्हणतात Ambedkar was one of the greatest democratic revolutionaries of modern India. रामचंद्र गुहा, Indian historian, म्हणतात Ambedkar was among the most learned Indians of his time. अरुंधती रॉय, Indian political activist, म्हणतात Ambedkar was a radical thinker whose ideas remain relevant for democracy. Kancha Yilah Shepherd, Indian writer, says Ambedkar was the greatest social philosopher India has produced. Shashi Tharoor, Indian politician, author, says Ambedkar's contribution to India's constitution is monumental. Jawaharlal Nehru says Dr. Ambedkar was a symbol of revolt against all oppressive features of Hindu society. नरेंद्र मोदी म्हणतात Dr. Ambedkar gave India a constitution that guarantees equality and justice. महात्मा गांधी म्हणतात Dr. Ambedkar is a man of great intellect and learning who has risen from the depths of oppression. सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात Dr. Ambedkar's contribution to the Constitution is invaluable and enduring. राजेंद्र प्रसाद म्हणतात We are fortunate that Dr. Ambedkar piloted the Constitution. His work will be remembered forever. सर बेनेगल नरसिंग राव म्हणजेच B.N. राव, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर, म्हणतात The Constitution owes much to Dr. Ambedkar's mastery of constitutional law and his ability to present complex ideas with clarity. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन म्हणतात Ambedkar is my father in economics. He is a very important contributor in the field of economics. Cosimo Zene, Italian anthropologist and professor in the study of religions and world philosophies, म्हणतात Ambedkar should be recognized globally as a major thinker of democracy and social justice. Granville Austin, American constitutional historian and Padma Shri, म्हणतात more than any other leader, Ambedkar gave India its constitution. Ashish Nandi, Indian political psychologist, म्हणतात Ambedkar was one of the sharpest critics of social inequality in India. Perry Anderson, British philosopher and historian, म्हणतात
Ambedkar remains one of the most remarkable intellectuals of modern India. इंदिरा गांधी म्हणतात, Dr. Ambedkar's life is a saga of courage, intellect, and determination. मोहम्मद अली जिनाह म्हणतात, Dr. Ambedkar is a very able man and a great leader of the depressed classes. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, Ambedkar is a leader who will bring justice to the oppressed and change the future of India. संत गाडगे महाराज म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर is a working to remove ignorance and inequality. Society must follow his path of truth and reform. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, Dr. Ambedkar's struggle for education and equality is a guiding light for all who believe in social justice. Periyar E.V. Ramaswamy म्हणतात, among the leaders of India, Ambedkar stands foremost in fighting for the rights of the downtrodden.